महत्त्वाची बातमी बघूयात। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीनं लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक मोठं विधान केलंय। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही असं झिरवळ म्हणालेत। तसंच लाडक्या बहिणी या 1500 रुपयांमध्ये खुश असल्याचं त्यांनी म्हटलं। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही। हेही द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत, यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही, अशाच पद्धतीने सुरू केलं होतं। नंतर काय तर 2100 देणार आहे। 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला, तर तसा काही प्रकार नाही आहे। परंतु याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जो ज्याला आपण काय म्हणतो अजेंडा तयार करतो आपण निवडणुकीचा, किंवा आम्ही 5 वर्षामध्ये काय काय करणार आहोत हे सांगतो, ते 5 वर्ष त्याला अवधी असतो।